बाईक भ्रमंतीच्या एका नव्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवारचा एक सुंदर दिवस आणि आजच्या दिवशी मी बाईक राईडबरोबर एक ट्रेकिंगसुद्धा करणार आहे. आणि हे ठिकाण आहे घोरवडेश्वर, जे माझ्या घरापासून म्हणजे हिंजवडीच्या ब्रिजपासून फक्त 15 किलोमीटरवरती आहे. आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा ट्रेक पण करता येतो, सोबत आपलं देवदर्शनसुद्धा होतं आणि आजूबाजूचा जो आपल्याला परिसर तिथून त्या टेकड्यांवरून बघता येतो तो पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, घोरवडेश्वर हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ऐकून माहिती असेल. त्याचबरोबर आपल्यापैकी बरेच लोक त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आले असतील. पण जी लोक त्या ठिकाणी गेलेले नाही आहेत, तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा. तुम्हाला काहीतरी नवीन नक्की बघायला मिळेल. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की घोरवडेश्वरवरती नक्की आहे काय? तर घोरवडेश्वर ह्या प्राचीन काळी खोदल्या गेलेल्या दगडांमध्ये अशा ह्या लेण्या आहेत. लेण्या म्हणजे गुंफा आहेत त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मेडिटेशनसाठी एक 4-5 असे मोठ्या रूम्ससुद्धा खोदल्या आहेत. आणि त्याच एका रूममध्ये आपल्याला घोरवडेश्वराचं मंदिरसुद्धा बघायला मिळतं. आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. आणि तिथलं जे हवा वगैरे आपल्याला अतिशय शुद्ध अशी आपल्याला त्या ठिकाणाहून मिळते. घोरवडेश्वरला आपण चाललेलोच आहोत, तर त्याच्याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स पण आपण थोड्या जाणून घेऊया. घोरवडेश्वर ह्या अति प्राचीन अशा लेण्या आहेत आणि त्या इसवी सनाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या शतकांमध्ये खोदल्या गेल्या असतील असा अंदाज आहे. आणि ह्या ज्या लेण्या आहेत या आपल्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत अशा येतात आणि तिथलं सर्व मॅनेजमेंट वगैरे तिथली लोकल ग्रामपंचायत बघते. आपण घोरवडेश्वरला जाण्याचा रूट डिस्कस पहिल्यांदा करून घेऊया. आपल्याला जायचं आहे जुन्या पुणे मुंबई हायवेने लोणावळ्याच्या दिशेने. आणि लोणावळ्याच्या दिशेने जाताना आपल्याला जवळपास हिंजवडीपासून 15 किलोमीटरवरती आपल्याला घोरवडेश्वरचा बोर्ड दिसायला लागतो. आणि त्याच ठिकाणी घोरवडेश्वरचं पार्किंगसुद्धा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या वाहनाने येणार असाल, 4 व्हीलरनी, 2 व्हीलरनी किंवा जे तुमच्या सोयीचं आहे, तर तसं तुम्ही येणार असाल तर त्या ठिकाणी पार्किंगची तुम्हाला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेचा एक टर्न लागतो. पण तो टर्न आपल्याला घ्यायचा नाही आहे. लोणावळ्याच्या दिशेने जायचं आहे. आणि लोणावळ्याच्या दिशेनेच गेल्यानंतर आपल्याला जवळपास एक 8 ते 10 किलोमीटरवरती आपल्याला घोरवडेश्वरचा बोर्ड आपल्याला दिसायला लागेल. त्याला आपल्याकडे पण ट्रेकिंगचं कल्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागलं आहे. तुम्ही जर फेसबुकवरती वगैरे इकडं बघितलं तर तुम्हाला असे बरेचसे ट्रेकिंगसाठीचे ग्रुप दिसतील. आणि त्या ठिकाणी त्यांचं इन्व्हिटेशन दिसेल की ज्या ठिकाणी तुम्ही तो ट्रेकचा ग्रुप जॉईन करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग करू शकता. कारण त्याला कारणसुद्धा तसंच आहे. कारण महाराष्ट्र जर आपला राज्य जे बघितलं तर हे राज्य आपलं डोंगरदऱ्यांचं राज्य आहे. आणि या ठिकाणी आपल्याकडे भरपूर किल्ले असे ज्याच्या ठिकाणी आपल्याला ट्रेकिंग करता येतं असे भरपूर किल्ले आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे एवढं सगळं असताना आपण नक्की त्याचा फायदा उचलला पाहिजे. आणि जेवढं जसं जसं आपल्याला शक्य आहे तसं आपण त्या ठिकाणी ट्रेक करून यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणची माहितीसुद्धा होते आणि एक ट्रेकिंगचा आपल्याला चांगला अनुभव येतो आणि आपल्याला खूप छान वाटतं त्या ठिकाणी जाऊन. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा जर अशी कुठली संधी मिळत असेल तर ती तुम्ही कधीही चुकवू नका. कुठले ट्रेकिंगचे ग्रुप वगैरे असतील तर त्यांना नक्की जॉईन करा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही आजूबाजूचा आपला परिसर बघून या. म्हणजे आपल्याला माहितीसुद्धा होईल आणि तिथला आनंदसुद्धा मिळेल. मित्रांनो, आपण घोरवडेश्वरला पोहोचलो आहे. फक्त 15 मिनिटाची राईड घेऊन आपण घोरवडेश्वरला पोहोचलोय. तर या ठिकाणी आता नवीन बस स्टॉप सुद्धा उभारलेला आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर घोरवडेश्वरचं पार्किंग सुद्धा लिहिलेला बोर्ड आपल्याला या ठिकाणी आता दिसायला लागलेला आहे. तर आपण आता इथं पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क करून आपण निघूया. इथं काहीतरी जत्रा वगैरे भरली की काय असं वाटायला लागले. आणि लोक सुद्धा भरपूर आलेली आहेत या ठिकाणी. बघा तुम्ही, 4 व्हीलर तितक्याच आहेत आणि 2 व्हीलरची संख्या पण खूप जास्त आहे. तर आपण या ठिकाणी आता पार्किंगचं ठिकाण शोधूया आणि त्याप्रमाणे मग गाडी पार्क करून आपण हा डोंगर चढून घोरवडेश्वरचं दर्शन घेऊया. ही जी पायवाट तुम्ही माझ्या मागे बघताय तर तीच पायवाट आपल्याला घोरवडेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जाते, लेण्यांपर्यंत घेऊन जाते. तर या ठिकाणी पायऱ्यांचं सुद्धा बांधकाम झालेलं आहे.
पण इथली स्थानिक लोक असं सांगतात की तुम्ही या पायवाटेनं सुरुवातीला चढा आणि त्यानंतर उतरताना तुम्ही ते जे पायऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे तर आपण तिकडून उतरूया. तर चला तर मग आपण हा छोटासा ट्रेक कंप्लीट करू आणि पोहोचूया घोरवडेश्वर लेण्यांपर्यंत. तर अशा पद्धतीची ही पायवाट आहे. तर सुरुवातीला थोडंसं बघताना तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल, पण तितकंही काही अवघडही नाही आहे. एक सुंदर सिनिक असं सगळं या ठिकाणी आपल्याला दृश्य बघायला मिळतंय आणि खालीच आपल्याला नॅशनल हायवे सुद्धा बघायला मिळतो. त्याचं सुद्धा दृश्य खूप छान दिसतंय. तुम्ही आपण आता या ठिकाणी हा नॅशनल हायवे बघू शकता, ते पहा, आणि आजूबाजूचं हे दृश्य. तर मी पोचलो आता टेकडीच्या टॉपवरती. तर इथून ह्या टेकडीचा संपूर्ण असा व्ह्यू या पद्धतीने दिसतो. थोडंसं आपण पुढे जाऊन बघूया की टेकडीवरून सभोवतालचं दृश्य कसं दिसतंय. तर अशा पद्धतीनं आहे. समोर एक आपल्याला त्या ठिकाणी रेल्वेचा ट्रॅक पण दिसतोय. तर इथूनच पुणे लोणावळा वगैरे या मार्गावरून जाणारी रेल्वे इथूनच जाते. पण अजून आपला ट्रेक संपलेला नाहीये. ती समोरची जी टेकडी दिसते तिकडे खरं म्हणजे मेन घोरवडेश्वराचं मंदिर आहे. तर आपल्याला इथून आता स्ट्रेट रस्ता घेऊन तिकडच्या टेकडीवरती जायचं आहे. कातळात कोरलेलं हे पाण्याचं टाकं तुम्ही बघू शकता. पावसाचं पाणी या टाक्यांमध्ये गोळा करून हे वर्षभर वापरता येईल अशी व्यवस्था त्या काळी त्यांनी केलेली असावी. तर या टेकडीची चढाई केल्यानंतर घोरवडेश्वर मंदिराची जी दुसरी टेकडी आहे तिकडे जाण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने उतरून जावं लागतं. तर अशा पद्धतीचा हा तीव्र उतार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर इथं येणाऱ्या प्रत्येकानं तेवढी काळजी घ्यावी आणि अतिशय सुरक्षितपणे खाली उतरावं. आज रविवारचा दिवस असल्यामुळे भरपूर असे पर्यटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मला अगदी 10 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 60 ते 65 वर्ष वयोगटातले लोकसुद्धा या ठिकाणी बघायला मिळाले. आणि या भागातला हा एक असा पॉप्युलर असा ट्रेक समजला जातो. पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामधले बरेचसे लोक अगदी नित्यनेमाने या ठिकाणी ट्रेकिंगसाठी येतात. समोर जो बांधलेला आपल्याला फुटपाथ जो दिसतोय तर तीच वाट आहे घोरवडेश्वर लेणीपर्यंत जाणारी. तर आपण त्याच वाटेवरून मंदिरापर्यंत जाऊया. इथे पोहोचल्यानंतर ही दिसणारी आपल्याला पहिली लेणी अशा पद्धतीची. इथं पोहोचल्यानंतर अशा पद्धतीची एक मुख्य लेणी आपल्याला दिसते. तर याच ठिकाणी घोरवडेश्वराचं मंदिर आहे. चला मग आपण आतमध्ये जाऊन घोरवडेश्वराचं दर्शन घेऊया.
अतिप्राचीन अशा शिवमंदिराचं दर्शन घेतल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि ही टेकडी चढून आल्यानंतर जो आपल्याला थकवा वगैरे येतो तर तो कुठल्या कुठे पळून जातो. तर खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. आपण थोडंसं पुढे पण जाऊया. एक छोटीशी पायवाट पण या ठिकाणी दिसून येते आणि एक समोर एक लेणी पण आपल्याला दिसायला लागली. आता तिथपर्यंत आपण जाऊया. तर हीच पायवाट आपल्याला खालीपर्यंत घेऊन जाणार आहे. जर तुम्ही पलीकडच्या डोंगरावरून येणार असाल तर थोडंसं तुम्हाला काळजीपूर्वक यावं लागेल, कारण तिथलं चढ खूप जास्त आहे. पण इथून जो हा उतार आहे या ठिकाणी अर्ध्यापासून पायऱ्या पण बांधलेल्या आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणाहून चढ उतार करण्यास फार अवघड जात नाही. त्याच्यामुळे जर कुणाला तशा पद्धतीची सवय नसेल ट्रेकिंगची वगैरे तर ते या ठिकाणावरनं सुद्धा येऊ शकतात. तर आता आपल्याला पायऱ्या पण दिसायला लागल्यात. त्या बघा, या ठिकाणी थोडंसं अर्धवट असं बांधकाम आहे. या ठिकाणी पूर्ण पायऱ्या झालेल्या नाही आहेत, पण थोड्या पायऱ्या, त्याच्यानंतर एक खडकाळ असा पायवाट, त्याच्यानंतर परत पायऱ्या, असं हे सगळं या ठिकाणी आहे. तर त्याचा जरूर विचार करून आपण प्रत्येकाने इथे यावं. अशा पद्धतीच्या 25 पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला एक समोर दिसतो त्याप्रमाणे पठाराचा एक भाग लागतो आणि त्याच्यानंतर परत नवीन अशा पायऱ्या चालू होतील. तर या अशा पद्धतीच्या पक्क्या बांधकामातील पायऱ्या पण आपल्याला दिसतात आणि समोर आता नॅशनल हायवे सुद्धा आपल्याला दिसायला लागलाय. तर आपण या पायऱ्या आता पटकन उतरूया आणि भेटूया आपण आपल्या बाईकवरती. घोरवडेश्वराचा ट्रेक, देवदर्शन आणि बाईक राईड या तिन्ही गोष्टी माझ्या सुंदर अशा पार पडल्या. खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. एक रविवारच्या दिवशी मला काहीतरी एक वेगळं करायला मिळालं असं मला वाटतंय. तर तुम्ही सुद्धा तुमची नेक्स्ट ट्रिप या ठिकाणी नक्की प्लॅन करा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, बऱ्याचदा आपण आपला जो रविवारचा दिवस आहे तो आपण असाच टाइमपास करण्यामध्ये किंवा लोक घरी बसण्यामध्ये आपण घालवतो. पण त्याच दिवशी जर आपण अशा पद्धतीचं काही ट्रेकिंग सारखी एखादी गोष्ट केली तर खरं म्हणजे आपला सुद्धा चांगला विरंगुळा होतो आणि त्याचबरोबर व्यायाम आणि एक नवीन ठिकाण पाहिलं तर समाधान सुद्धा आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे याच प्रेरणेतनं मी हा व्हिडिओ बनवतोय आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचे मी व्हिडिओ नक्की बनवीन आणि ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची जी कुठली ठिकाणं आहेत, नवनवीन ठिकाणं, ती तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी नक्की जाऊन या. मी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेला काथरखडकचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. ज्या लोकांनी तो बघितलेला नाही आहे त्यांनी तो नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की पुणे आणि त्याच्या आजूबाजूची जी खूप चांगली ठिकाणं आहेत तर त्यांना घेऊन मी नक्की व्हिडिओ बनवेन. तर त्याच सिरीजमधला हा दुसरा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही कसा झाला हे मला नक्की सांगा. तर आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. तुम्ही बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज, आणि मी दिलेला मंत्र तुम्ही कधी विसरू नका. हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा.